मी आता 27 वर्षांची झाले होते आणि माझे अजूनही लग्न झाले नव्हते, कारण मी वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते आणि आता मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि जास्त करून महिलांच्या प्रसूतीच्या केसेस हाताळायचे। मी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत होते, परंतु लग्नासाठी माझ्या आईवडिलांचा माझ्यावर खूप दबाव वाढला होता। शेवटी त्यांनी माझं लग्न एका खानदानी मुलासोबत ठरवलं। मला त्या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं, परंतु मी आईवडिलांच्या विरोधात जाऊ शकत नव्हते, कारण त्यांनी मला काही वर्षांपूर्वी अट घातली होती की तुला आम्ही कसंही करून शिकवू आणि डॉक्टर करू, पण नंतर आमच्या इच्छेनुसारच तुला लग्न करावे लागेल। डॉक्टर होण्याचं माझं खूप मोठं स्वप्न होतं, त्यामुळे मी आईवडिलांची अट मान्य केली। मी मोबाईलवर व्हॉट्सॲप पाहण्यात व्यस्तच होते की मला हॉस्पिटलमधून माझ्यासोबत काम करत असलेल्या एका डॉक्टरचा फोन आला। ती मला म्हणाली की काल तुझी नाईट ड्युटी नव्हती, त्यामुळे तुला काहीच माहिती नाही। काल रात्री आपल्या हॉस्पिटलमध्ये एका महिलेची प्रसूती झाली, पण खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे। मी तिला म्हणाले, कसली समस्या, काय झाले आहे? तेव्हा ती डॉक्टर म्हणाली, रात्री एक महिला हॉस्पिटलमध्ये आली होती। तिचे दिवस भरले होते। सोनोग्राफीमध्ये कळाले की तिचे मूल खूपच अशक्त आहे। तिला कळा सुरू झाल्या। आम्ही चेकअप केले तेव्हा आम्हाला कळाले की तिचे मूल लवकरच या जगात येणार आहे, पण मूल जन्माला आल्यानंतर माहिती नाही ते मूल कुठे गायब झालं। कोणालाच माहिती नाही की ते बाळ कोणी नेले। आम्ही खूप हैराण झालो होतो। सगळीकडे शोधाशोध केली। तिथली काही माणसं म्हणत होती की त्या महिलेलाच हे मूल जगात आणायचे नसेल, म्हणूनच तिनेच काहीतरी केले असेल। तिथली एक महिला म्हणत होती की ते मूल तिच्या पतीचे नसेलच, म्हणूनच कदाचित तिला शिक्षा म्हणून देवानेच ते मूल गायब केले असेल आणि एखाद्या प्राण्याच्या पोटात टाकले असेल। जेव्हापासून त्या बाळाच्या आईने हे सर्व ऐकलं आहे, तेव्हापासून ती पूर्ण वेडी झाली आहे आणि तिच्या घरचे लोकसुद्धा तिला हॉस्पिटलमधून घेऊन गेले आहेत। डॉक्टरचे हे बोलणे ऐकून मला हसायलाच आलं। मी म्हणाले, डॉक्टर मॅडम, तुम्ही एखाद्या पिक्चरची स्टोरी सांगत आहात का मला? हे कसं शक्य आहे? तेव्हा ती डॉक्टर म्हणाली, अहो मॅडम, आमचाही यावर विश्वास बसला नाही, पण जेव्हा बाळ झाले तेव्हा मी CCTV कॅमेरे चेक केले, पण कोणत्याच कॅमेऱ्यात ते फुटेज निदर्शनात आले नाही किंवा कोणीही खोलीतून मुलाला बाहेर नेताना पाहिले नाही। ते मूल कुठे गायब झालं हे कोणालाच कळाले नाही। हे जे काही घडत होतं त्यावर माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता। मी स्वतः खूप आश्चर्यचकित झाले होते। त्या महिलेची आई तिच्यासोबत होती। तिची आई म्हणत होती की तिच्या मुलीवर कोणीतरी काळी जादू केली आहे। हे सर्व ऐकल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झाले। मी माझ्या सहकारी डॉक्टर मॅडमला म्हणाले, मॅडम, मी आत्ता प्रवासात आहे। हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी तुमच्याशी बोलते। खरं तर मी आता खूप आश्चर्यचकित झाले होते, कारण एखादे मूल एखाद्या बाईच्या पोटातून कसे गायब होऊ शकते? हा असा कोणता चमत्कार आहे? आणि ही सगळी घटना मला एका डॉक्टरने सांगितली आहे, यावरच माझा विश्वास बसत नव्हता। हाच विचार करत करत मी गाडीत बसले आणि हॉस्पिटलमध्ये गेले। मी हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचलेच होते की मी एक विचित्र दृश्य समोर दिसलं। समोर एक मुलगी होती, जी दोन्ही हाताने कुत्रा धरून उभी होती आणि ती वॉचमन सोबत भांडत होती। म्हणत होती, आत्ताच्या आत्ता या कुत्र्याला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल। तेव्हा तो वॉचमन तिला रागाने सांगत होता की अहो मॅडम, तुम्हाला कळत नाही का? हे हॉस्पिटल माणसांचे हॉस्पिटल आहे, इथे प्राण्यांना चेक केलं जात नाही। पण तरीही ती मुलगी त्याचं काहीच ऐकून घेत नव्हती। त्याच्याशी खूप भांडत होती आणि रडत सुद्धा म्हणत होती की प्लीज मला या कुत्र्याला डॉक्टरांना दाखवू द्या। हे दृश्य पाहूनही मी गाडी गेटच्या आत घेतली आणि परत काहीतरी विचार करून पुन्हा गाडी मागे घेतली। मी खाली उतरले आणि त्या मुलीला म्हणाले, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तेव्हा ती मुलगी म्हणाली, तुम्ही डॉक्टरांचा कोट घातला आहे, म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात ना? ऐका ना मॅडम, या कुत्र्याच्या पोटात काहीतरी आहे। मी त्या मुलीला म्हणाले, अगं पण हा कुत्रा मेला आहे। ती मुलगी म्हणाली, हो मॅडम, पण या कुत्र्याच्या पोटात काहीतरी आहे। मला सुद्धा त्या कुत्र्याची अवस्था विचित्रच वाटली होती, कारण कुत्र्याच्या पोटाच्या बाजूने खूप सूज आलेली दिसत होती। मी त्या मुलीला म्हणाले, अगं पण हे माणसांचे हॉस्पिटल आहे, जनावरांचे नाही। ती मुलगी म्हणाली, मला माहीत आहे हे माणसांचे हॉस्पिटल आहे, म्हणूनच मी त्याला इथे घेऊन आले आहे, कारण मला या कुत्र्याच्या पोटात लहान मुलाचा रडण्याचा आवाज येत आहे। तिचे ते बोलणे ऐकून मी खूप आश्चर्यचकित झाले। मी तिला लगेच म्हणाले, असे कसे होऊ शकते? कुत्र्याच्या पोटात मनुष्याचे मूल कसे असू शकते? पण ती मुलगी काही ऐकायला तयारच नव्हती।
ती मुलगी तेच म्हणत होती की तुम्ही याला एकदा तरी चेक करा, त्याच्या पोटात मुलाच्या रडण्याचा आवाज येत आहे आणि म्हणूनच मी त्याला या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आहे. आता मात्र तिचे हे बोलणे ऐकून आजूबाजूचे सुद्धा लोक जमा होऊ लागले होते. मोबाईलवर त्या कुत्र्याचे व्हिडिओ बनवत होते, फोटो काढत होते. ती पुन्हा म्हणाली, प्लीज डॉक्टर, अगोदरच खूप वेळ निघून गेला आहे. प्लीज या कुत्र्याला लवकर चेक करा आणि ते मूल बाहेर काढा. तेव्हा मी तिला परत समजवले, अगं हा कुत्रा मेला आहे आणि त्याच्या पोटात कसलंही मूल नसेल. तुला तो भास झाला असेल, कारण असे होणे शक्यच नाही. तेव्हा ती मुलगी विनंती करत म्हणाली, हो, मी असाच विचार केला होता की हा माझा भास असेल, पण खरंच माझ्या कानाने मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही या कुत्र्याच्या पोटातून मूल बाहेर काढा. मी तिला समजवण्याच्या सुरात म्हणाले, मी तुला जर मदत केली तर मला नाही वाटत मी केलेल्या मदतीचा काही फायदा होईल, पण ही जर बातमी बाहेर पडली तर आमच्या हॉस्पिटलची बदनामी मात्र नक्कीच होईल आणि आपल्या समाजात ही गोष्ट जर लोकांसमोर आली ना तर लोक कसलाही अंदाज लावतील, कारण अशा गोष्टी ऐकून माणसांची विचारसरणी बदलते आणि यातून काय निकाल निघतील कोणास ठाऊक. ती मुलगी म्हणाली, काय निकाल निघतील त्याचा मला अंदाज आहे आणि त्यामुळे काय होऊ शकतं हे सुद्धा मला कळतंय, पण जे काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. प्लीज डॉक्टर, तुम्ही माझं म्हणणं ऐका आणि या कुत्र्याला चेक करा, कारण याच्यात काहीच खोटे नाही. मी खरंच या कुत्र्याच्या पोटातून लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला आहे. हे आपल्या समाजाचे एक भयानक वास्तव आहे, ज्याला आपल्यासमोर देवाने आणलं आहे. देवाने या रहस्यामागचा उद्देश शोधण्याची मला एक संधी दिली आहे. प्लीज डॉक्टर. त्या मुलीचं बोलणं ऐकून मी त्या कुत्र्याकडे एक नजर टाकली आणि एक नजर त्या मुलीकडे टाकली. नंतर त्या मुलीला म्हणाले, ठीक आहे, तू या कुत्र्याला घेऊन माझ्यासोबत आत हॉस्पिटलमध्ये ये. आम्ही हॉस्पिटलमध्ये येत होतो, पण सगळे लोक आमच्याकडे आश्चर्याने आणि विचित्र बघत होते. हे प्रकरण हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांकडे पोहोचले होते. तेव्हा ते सुद्धा मला म्हणाले होते की ही मुलगी मला तर वेडी वाटते, पण डॉक्टर, तुम्ही तर समजूतदार आहात ना, तुम्ही या मुलीला आत का घेऊन आलात? हे सर्व काय प्रकरण आहे? तेव्हा मी त्या डॉक्टरांना म्हणाले, डॉक्टर, या मुलीने मला जे काही सांगितले त्यावर विचार केल्यानंतरच मी तिला आत आणले आहे. जर या कुत्र्याच्या पोटात काहीच नसेल तर तिला शिक्षा होईल, कारण त्या एकट्या मुलीने आपल्या सर्वांचा अमूल्य वेळ वाया घालवला आहे. पण जर खरंच या कुत्र्याच्या पोटात मूल असेल तर ते मूल बाहेर काढणे आपले कर्तव्य आहे. जेव्हा मी हे हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांना सांगितले तेव्हा त्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ही मुलगी किती वेळपासून गोंधळ घालत आहे. मला ती मूर्ख दिसत आहे. ती आपल्याला वेड्यात काढत आहे. कोणाच्या तरी मदतीने तिने मेलेलं कुत्रं उचललं आणि इथे घेऊन आली आहे. पण आपण तर सुशिक्षित आहोत ना, तुम्ही कशाला तिला आतमध्ये घेऊन आलात? काय गरज होती त्या मुलीला आणि त्या कुत्र्याला आत आणायची? आम्ही या कुत्र्याला इथे ठेवू शकत नाही, कारण यामुळे इथली संपूर्ण जागा अस्वच्छ होईल. याच गोष्टीवर आमचा वाद सुरू होता तेव्हा अचानक आमच्या कानावर कसला तरी आवाज ऐकू आला. तो एक मूल रडण्याचा आवाज होता. पण ते हॉस्पिटल होतं आणि इथे रोज कितीतरी मुलं जन्माला येत होती, त्यामुळेच मुलांचं रडणं ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं नाही. एखाद्या जवळच्याच खोलीतून मूल रडत असावे असे आम्हाला वाटले. पण पुन्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर आमच्या पायाखालून जमीन सरकली. आम्ही पटकन त्या कुत्र्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले, जिथे महिलांची डिलिव्हरी होत असे. पटकन सर्व डॉक्टर इथे जमले. तसे तर अत्यंत गंभीर प्रकरण असल्याशिवाय आमचे वरिष्ठ डॉक्टर कोणत्याही प्रकरणात सहभागी होत नव्हते, पण इथे तर वरिष्ठ डॉक्टरसुद्धा मदत करण्यासाठी आले होते. आम्ही पुन्हा एकदा त्या मुलाच्या रडण्याचा आवाज कुठून येत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू लागलो, कारण त्या मुलाचा रडण्याचा आवाज असा येत होता जणू ते बाळ एखाद्या कपड्यांमध्ये अडकले आहे. खूप खोल आवाज येत होता. आम्ही वेळ वाया न घालवता त्या मुलीला बाहेर पाठवले. तिची ही अवस्था विचित्र झाली होती. त्या मुलीचे हातपाय थरथर कापत होते आणि खूप रडत सुद्धा होती. काही वेळाने आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण केस हाताळायला सुरुवात केली. मी माझ्या आयुष्यात पाहिलेली ही सर्वात विचित्र केस होती. पण आम्ही काही बोलायच्या अगोदर किंवा काही निष्कर्षावर येण्या अगोदर मी त्या मुलीला माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं. त्या मुलीचे नाव निशा होते. निशा खूप दुःखी झाली होती आणि रडतही होती. मी तिला म्हणाले, निशा, तुला ते कुत्रं कुठे भेटलं? तू त्याला कुठून उचलून आणलं आहेस? आणि विशेष म्हणजे तू त्याला इथेच का आणलेस? तेव्हा ती सांगू लागली,
मी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होते तेव्हा मी रस्त्याच्या कडेला हे कुत्रं खाली पडलेलं पाहिलं. मला ते ओळखीचं वाटलं, कारण हे कुत्रं नेहमी आमच्या घराच्या बाहेर बसलेलं असायचं. म्हणून मी त्याच्याजवळ गेले तेव्हा मला अचानक लहान मूल रडण्याचा आवाज ऐकू आला. मला खूपच आश्चर्य वाटलं. मी इकडे तिकडे पाहिले पण मला कुठेच लहान मूल दिसले नाही. मला तो पुन्हा आवाज ऐकू आला म्हणून मी माझे कान त्या कुत्र्याच्या पोटाला लावले. तेव्हा मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला, कारण तो आवाज त्याच्या पोटातूनच येत होता. डॉक्टर मॅडम, मी तुम्हाला काय सांगू, हे जग खूप वाईट आहे. त्यामुळेच मी कुत्र्याला उचलले आणि सरळ तुमच्याकडे घेऊन आले आहे. मग मी तिला म्हणाले, मग तुला याबद्दल अजून काय माहिती आहे का? तेव्हा ती मुलगी परत सांगू लागली, मला हे सांगायचे नव्हते, पण यापेक्षाही जास्त काही मला माहिती आहे. प्रत्यक्षात हे सर्व कोणी केले आहे हे मला माहिती आहे. हे सर्व त्या मुलीच्या तोंडून ऐकून मला धक्काच बसला. मी तिला लगेच म्हणाले, कोणी केलं आहे हे सर्व, सांग मला. तेव्हा ती सांगू लागली, मला एक मोठा भाऊ आहे, पण त्याचे लग्न झाल्यानंतर आमच्या घरात सारखे सारखे भांडणं होऊ लागली. पहिले आम्ही सर्व एकत्र होतो, पण आता घरात एक भिंत बांधली आहे. एकाच घरात राहून आम्ही विभक्त राहतो. वहिनीने माझ्या भावाला तिच्या बोलण्यात अडकवून तिच्या बाजूने करून घेतले आणि म्हणू लागली, आम्हाला कोणत्याच नात्याची गरज नाही. आम्हाला आमचे स्वतःचे घर हवे आहे आणि हे घर आमच्या मालकी हक्काचे आहे. त्यांनी घरामध्ये एक भिंत बांधली आहे. परंतु 4 महिन्यानंतर आमच्या कानावर बातमी आली की माझ्या भावाने दुसरं लग्न केलं आहे. नेमकं भावाच्या मनात काय चाललं आहे हे आम्हाला कळत नव्हतं आणि तो आता त्याच्या दोन्ही बायकांसोबत राहतो आणि मला असे वाटते की त्या कुत्र्याबाबतची गोष्ट त्यांच्याशी जोडली गेली आहे. मला असे वाटते की हे सर्व त्या तिघांनीच केले आहे. तेव्हा मी निशाला म्हणाले, तुला याची खात्री आहे का? तेव्हा निशा म्हणाली, हो, मला खात्री आहे, कारण हा कुत्रा रोजच त्यांच्या दारासमोर बसलेला असायचा. माझी मोठी वहिनी प्रेग्नंट होती, पण त्यांनी आम्हाला काहीही सांगितले नव्हते. पण घरात एक भिंत असल्यामुळे आम्हाला ही गोष्ट त्यांच्या संभाषणामुळे कळाली होती, कारण त्यांचे संभाषण आम्ही सहज ऐकू शकत होतो. मग मी त्या निशाला म्हणाले, ठीक आहे, तुला माझ्यासोबत कुठेतरी यावं लागेल. मी एक डॉक्टर होते आणि माझ्या हॉस्पिटलमधले काम संपले होते, पण मला या घटनेच्या मुळापर्यंत जायचं होतं, कारण ही घटना एक सामान्य घटना नव्हती. मला हे जाणून घ्यायचे होते की इतक्या खालच्या थराला जाणारे लोक या जगात असतात का? मी त्या निशाला गाडीत बसवले आणि आम्ही तिच्या घराच्या दिशेने निघालो. त्यांचे घर हॉस्पिटलपासून फार दूर नव्हते, पण आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. तेव्हा मी तिला वाटेत विचारले की तुझ्या दोन्हीही बहिणींबद्दल मला काही सांगू शकतेस का? म्हणजे त्या कशा प्रकारच्या महिला आहेत, त्यांचा स्वभाव. तेव्हा ती लगेच सांगू लागली, काय सांगू डॉक्टर, दोघीही आपापल्या जागी विचित्र स्वभावाच्या आहेत. मोठ्या बहिणीचे नाव सुरेखा आहे. तिला माझ्या भावाबरोबर वेगळ्या घरात राहायचं होतं. तिला आमच्याबरोबर राहायचंच नव्हतं. आमच्याबरोबर म्हणजे माझी आई आणि माझ्याबरोबर. मला माझ्या आई आणि भावाशिवाय या जगात कोणीही नाही. मी सकाळी कॉलेजला जाते आणि संध्याकाळी आल्यानंतर मुलांची ट्युशन घेते आणि माझी आई शिलाईची काम करते आणि अशाच प्रकारे आमचं जीवनक्रम चालू असतं. मग मी निशाला म्हणाले, तुझा भाऊ काही काम करत नाही का? निशा म्हणाली, तो काम करतो ना, आणि कधी कधी त्याच्या बायकोपासून लपून थोडे थोडे पैसे तो आम्हालाही देतो, पण त्या पैशाने आमचा उदरनिर्वाह होत नाही. वहिनीने आमच्यासोबत कधीच भांडणं केले नाही किंवा ती आम्हाला कधीच वाईट साईड बोलली नाही. ती फक्त आमच्या विरोधात तिच्या नवऱ्याचे कान भरवत राहिली. ती खूप दुःखी आहे असे सतत दाखवत राहिली आणि सारखी म्हणायची की मला या घरातून वेगळं व्हायचं आहे, मला माझं वेगळं घर हवं आहे आणि हा माझा हक्क आहे. शेवटी माझ्या भावाने यासाठी तिला होकार दिला आणि ते वेगळे राहू लागले. पण 4 महिन्यानंतरच भावाने दुसरं लग्न केलं. आता मोठ्या वहिनीला पश्चाताप होऊ लागला होता, कारण तिचा रडण्याचा किंचळण्याचा आवाज आम्हाला ऐकू यायचा. मी निशाला म्हणाले, मग तुझी दुसरी वहिनी कशी आहे? निशा सांगू लागली, ती तर खूप वाईट बाई आहे. तिनेच माझ्या मोठ्या वहिनीचे आयुष्य दयनीय करून टाकले आहे. दिवसभर दोघी भांडत राहतात. ती नेहमी मोठ्या बहिणीसोबत जनावरासारखी वर्तवणूक करत असते. नेहमी मोठ्या बहिणीला तिच्या तालावर नाचवते. त्यांच्या भांडणांचे आवाज संपूर्ण परिसराला ऐकू जातात. पण आम्हाला हे सर्व पाहून आश्चर्य वाटते की माझ्या भावाने तिच्याशी लग्न का केले असेल.
कारण माझ्या भावाने पहिला प्रेमविवाह केला होता. त्याचं मोठ्या वहिनीवर खूप प्रेम होतं. मोठी वहिनी जे काही म्हणेल ते तो लगेच ऐकत होता. मग त्याने दुसरे लग्न का केलं माहिती नाही. मी निशाला म्हणाले, तुझी कोणती वहिनी प्रेग्नंट होती म्हणाली? कोणाला बाळ होणार होतं? तेव्हा निशा म्हणाली, माझ्या मोठ्या वहिनीला म्हणजे सुरेखा वहिनीला बाळ होणार होतं. पण माझी आई त्या दिवशी म्हणत होती की वहिनीचे दिवस भरले आहे, पण अजून डिलिव्हरी झालेली दिसत नाही. माझ्या आईला बाळाची खूप आस लागली आहे. तिला बाळाला मांडीवर घेऊन खेळवायचे होते, त्याचे लाड करायचे होते, कारण ती म्हणायची की होणारे बाळ हे माझ्या एकुलत्या एक मुलाचे बाळ आहे. पण वहिनीने आईला अगोदरच सांगितलं होतं की माझ्या होणाऱ्या मुलाचा आणि तुमचा काहीही संबंध नाही. मी माझ्या बाळाला तुमच्या सावलीखाली सुद्धा येऊन देणार नाही. तेव्हा आईला खूप वाईट वाटले होते. आम्ही बोलतच होतो की निशाच्या घरी पोहोचलो. घराचा दरवाजा वाजवला तेव्हा निशाची दुसरी वहिनी मोनिकाने दरवाजा उघडला. त्या मोनिकाला पाहता क्षणी मी तिला ओळखले, कारण तिने ज्या प्रकारे घट्ट कपडे घातले होते आणि दिवसाढवळ्या चेहऱ्यावर इतका मेकअप थापला होता. अशा स्त्रियांना पुरुषांना त्यांच्या तालावर कसे नाचवायचे हे खूप चांगल्या प्रकारे माहिती असते. कदाचित त्याच्यामुळेच निशाच्या भावाने तिच्याशी लग्न केले असेल. दारावर निशाला पाहता क्षणी तिची दुसरी वहिनी म्हणजे मोनिका म्हणाली, ए निशा, तू इथे काय करतेस आणि या मॅडम कोण आहेत? मग मीच तिला विचारले, आम्ही आत येऊन तुमच्याशी थोडं बोलू शकतो का? ती मोनिका म्हणाली, हो येऊ शकता ना, पण तुम्ही कोण आहात ते पहिले सांगा. तेव्हा निशा म्हणाली, या डॉक्टर आहेत. सुरेखा वहिनींची तब्येत आता कशी आहे हे विचारायला इथे आले आहेत. हे ऐकून ती मोनिका विचित्र हसायला लागली आणि म्हणाली, तुझी लाडकी वहिनी सुरेखा इथे तर नाहीये, मग या तिची तब्येत विचारण्यासाठी इथे का आल्या आहेत? ती तर तिच्या माहेरी गेली आहे. निशा म्हणाली, म्हणजे वहिनीची डिलिव्हरी झाली का? तर ती मोनिका म्हणाली, हो तिची डिलिव्हरी झाली. त्या सुरेखाचे मूल या जगात आलं, पण फार वेळ जगलं नाही, म्हणूनच ती बाई आता वेडी झाली आहे आणि आता तुझ्या भावाने तिला कायमचे तिच्या माहेरी पाठवले आहे. आता ती परत इथे कधीच येणार नाही, कारण ती पूर्ण वेडी झाली आहे. तिने तिच्या मुलाच्या आठवणींमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जर ती मेली असती तर त्याच्यासाठी आम्हाला दोषी ठरवलं असतं. म्हणूनच मी आणि तुझ्या भावाने तिला इथून कायमचंच माहेरी पाठवलं आहे. यावर निशा काहीच बोलली नाही. मग मी त्या मोनिकाला विचारले, मग तिचे गेलेलं मूल कुठे आहे? कुठे जमिनीत पुरले का? हे मी विचारताच ती मोनिका गडबडली आणि घाबरत तिने आम्हाला एक विचित्र गोष्ट सांगितली. ती म्हणाली, त्या बाळाला पुरले नाही, त्याआधीच ते बाळ या जगातून निघून गेलं होतं. तिचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून मला अतिशय राग आला. मग मी रागाने निशाला म्हणाले, निशा, आपण तुझ्या मोठ्या बहिणीकडे जाऊ, पण त्याआधी आपण एक काम करू. आम्ही बाहेर आलो आणि तिथल्या एका कॉटवर येऊन बसलो. मी खूप रागात होते. मला असे रागात पाहून निशाला पण आश्चर्य वाटले होते. मला खूप राग आला होता आणि मला हे सर्व करण्याचा अधिकार होता, कारण मी एक डॉक्टर आहे. माझ्याकडे ही केस आली आहे. माझ्याकडे साक्षीदार सुद्धा होता. त्या बाईचं काय करायचं हे मला माहिती होतं. ती मोनिका परत बाहेर आली आणि म्हणाली, ए निशा, तू हे कोणाला घेऊन आली आहेस? ही आपली एवढी विचारपूस का करत आहे? ती मोनिका बोलत होती, पण मी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आता मला काय करायचे हे मला कळालं होतं. मला त्या मोनिकाचे बोलणे अजिबातच आवडले नव्हते. तिने तिच्या नवऱ्याला फोन करून घरी बोलवले, पण कदाचित तो काही कामात व्यस्त असावा, कारण त्या फोनमधून एक मंद आवाज ऐकू आला होता की मी आत्ता येऊ शकत नाही, मला 1 तास तरी घरी यायला लागेल. इकडे मी पोलिसांना फोन करून सर्व काही सांगितलं होतं आणि त्या मोनिकाला हे जेव्हा कळालं तेव्हा तिची खूप विचित्र अवस्था झाली होती आणि ती रागात बडबड करू लागली की तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. ए निशा, तिला हाकलून दे. तेव्हा मी तिला म्हणाले, मी इथून जाऊ शकत नाही. पोलीस येतील आणि तुला इथून बाहेर काढतील, तेव्हाच तुला सगळं कळेल. थोड्या वेळातच पोलीस आले. निशाने तिच्या भावाला फोन करून सांगितलं. निशाचा भाऊ एक समजूतदार माणूस होता. त्याला हे सर्व काही ऐकून आश्चर्य वाटलं आणि तो आता आमच्या सोबत होता. मी पोलिसांना म्हणाले की तुम्ही या बाईला अटक करा आणि तिने एका निष्पाप बालकाची चोरी केली आहे आणि ते बाळ चोरी केल्यानंतर तिने त्या बाळासोबत खूप भयानक खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. तिने खूप मोठा गुन्हा केला आहे. पोलिसांसोबत महिला कॉन्स्टेबल देखील होत्या. त्यांनी त्या मोनिका नावाच्या बाईला पकडले.
ती मोनिका खूप विनंती करू लागली, म्हणायला लागली की मला सोडा, मी काहीही केले नाही. तुमच्याकडे माझ्याविरुद्ध पुरावा आहे का? तेव्हा मी तिला म्हणाले, आमच्याकडे पुरावे आहेत, कारण तू हे काम ज्या ठिकाणी बसून केलं आहेस त्या ठिकाणी एक मेडिकल शॉप होतं आणि त्या शॉप बाहेर एक कॅमेरा होता. तो कॅमेरा रात्रीचा सुद्धा चालू होता. तुझा भयंकर खेळ त्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे. तू तो भयंकर खेळ कसा खेळलास आणि एका निरपराध बाळाचा जीव कसा घेतलास हे सर्व फुटेज CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तू त्या निष्पाप बाळाचा जीव पणाला लावला आहेस. हे सगळं ऐकून तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. खरं तर आम्ही निशाच्या घरी येण्याअगोदर तिला हे कुत्रं जिथे मिळाले तिथे गेलो होतो. तेव्हा आम्ही शेजारच्या मेडिकल शॉपमधले CCTV चेक केल्यानंतर आम्हाला त्या मोनिकाने काय गुन्हा केला ते दिसलं होतं. पण आत्तापर्यंत आम्ही त्या मोनिकाशी खोटं बोलत होतो, कारण तिच्याकडून आम्हाला खरं वधवून घ्यायचं होतं. मोनिका गुन्हा कबूल करत होती तेव्हा त्याच वेळेस तिचा नवराही तिथे आला होता. ती म्हणाली की हो, मी हे सर्व काही केलं आहे. ती सुरेखा एका बाळाला जन्म देणार होती आणि तिचे पोट पाहून सगळे तिला म्हणायचे की तिला मुलगा होणार आहे. डॉक्टरांनी सांगितले होते की मूल खूप अशक्त आहे, पण आम्ही त्याला या जगात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. ते मूल अशक्त माझ्यामुळेच होते, कारण मी सुरेखाला खूप त्रास द्यायचे. तिला दिवसभर रडवायचे, तिला खायला प्यायला देत नसे, कारण तिच्या नवऱ्याने म्हणजे माझ्या आत्ताच्या नवऱ्याने माझ्या वडिलांकडून खूप कर्ज घेतले होते आणि जेव्हा तो कर्ज परत करू शकला नाही तेव्हा माझे वडील त्याला म्हणाले, हे घर तुला माझ्या नावावर करावे लागेल. पण निशाचा भाऊ माझ्या वडिलांसमोर विनवणी करू लागला. मला तर तो आधीच आवडला होता, म्हणून मी माझ्या वडिलांना म्हणाले की जर निशाच्या भावाने माझ्यासोबत लग्न केले आणि मला त्याच्या घरी नेले तरच त्याचे कर्ज माफ होईल. माझे पहिले लग्न झाले होते पण मला मुलं झाली नव्हती, म्हणून माझ्या पतीने मला सोडले होते आणि त्यात माझे वय सुद्धा खूप झाले होते. निशाचा भाऊ आवडला म्हणून मी माझ्या वडिलांना माझे त्याच्यासोबत लग्न लावून द्यायला सांगितले आणि त्याचे व्याजाने घेतलेले पैसे आम्ही माफ केले आणि अशा प्रकारे मी त्याच्या आयुष्यात आले. हे सांगताना निशाची आई देखील तिथे आली होती. मोनिकाचे हे सर्व बोलणे ऐकून त्या आश्चर्यचकित झाल्या आणि रागाने म्हणाल्या, तू माझ्या मुलाच्या असहाय्यतेचा फायदा घेतलास. तू हे अजिबात चांगलं केलं नाहीस. तेव्हा ती मोनिका सुद्धा ठसक्यात म्हणाली, ए म्हातारे, एवढं बोलण्याची काहीच गरज नाही. त्यावेळेस तुझा मुलगा इतका लाचार नव्हता तर त्याने आमच्याकडून व्याजावर पैसे का घेतले होते? तुझा मुलगा जर इतका हुशार असता तर त्याने कधीच व्याजावर पैसे घेतले नसते. मी तुझ्या मुलाला पाहता क्षणी ओळखलं की हा एक निरागस मुलगा आहे आणि तो एक असहाय्य माणूस आहे. पण आमचे लग्न झाल्यावर ती सुरेखा माझ्याशी भांडायची. ती मला सारखे टोमणे द्यायची. तिला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. ती मला सारखी म्हणायची की मी गरोदर आहे आणि मला मूल होणार आहे. मी माझ्या नवऱ्याला मूल देणार आहे. जेव्हा मी एका मुलाची आई होईल तेव्हा माझा नवरा माझ्याकडे परत येईल. तुला पहिले सुद्धा मूल झाले नाही आणि आता सुद्धा तुला मूल होत नाही, कारण तू एक वांस बाई आहे आणि हा सगळ्यात मोठा तुझा दोष आहे. मी माझ्या पहिल्या मुलाला जन्म देईन आणि नंतर दुसऱ्या मुलाला जन्म देईन, तेव्हा तू फक्त पाहत बस, कारण एका बाळाला जन्म देणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तू हे करू शकत नाही. पुरुषांना मुलं हवी असतात आणि प्रत्येक पुरुष हा फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच लग्न करतो. ती सारखी मला मुलावरून असे खूप टोमणे द्यायची. तिला मूल होणार होते म्हणून तिला खूप गर्व झाला होता आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की मी तिच्या मुलाला अशा प्रकारे मारेल. तेव्हा मी तिचे मूल चोरले. तिचे मूल खूपच अशक्त होते. ते बाळ फक्त 1.5 किलोचेच होते. मी ते बाळ कुत्र्याच्या पोटात टाकले आणि त्या कुत्र्याचे पोट सुई आणि धाग्याने सील केलं आणि नंतर मी सगळ्यात परिसरात पसरवले की मुलाच्या धक्क्याने सुरेखा वेडी झाली आहे. तिचे ते मूल म्हणजे ज्याच्या मदतीने तिला माझ्याशी युद्ध जिंकायचं होतं, मी ते मूल कुत्र्याच्या गर्भात ठेवलं आणि संपूर्ण परिसरात केलं की तिच्याच कृत्यामुळे ते मूल तिच्या गर्भातून नाहीसे झाले आणि कुठल्या तरी प्राण्याच्या पोटात गेले आहे. हे सर्व मोनिकाचे बोलणे ऐकून मला त्या डॉक्टरचं बोलणं आठवलं, पण याबाबत बोलण्यासाठी मला वेळच भेटला नाही. पण ती डॉक्टर खोटं बोलत नव्हती हे निष्पन्न झालं होतं. तिने जे पाहिलं ते बोलून दाखवलं, पण मूल कसं जन्माला आल्यानंतर लगेच बेपत्ता झालं हे तिला कळालंच नाही. म्हणजे ती थोडी मूर्खच होती. हॉस्पिटलमध्ये काही कर्मचारी त्या मोनिकाशी मिसळलेले होते. मोनिकाच्या वडिलांकडे भरपूर पैसे होते, त्यामुळे ती कोणालाही विकत घेऊ शकत होती आणि तिने तेच केलं.
त्या मोनिकाचे बोलणे ऐकून तिच्या नवऱ्याला सुद्धा आश्चर्य वाटले होते. त्या मोनिकाला पोलीस घेऊन गेले, पण निशाचा भाऊ, तिची आई आणि निशा पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. मी हे सर्व गोष्ट हॉस्पिटलच्या लोकांना सांगितली आणि हे प्रकरण कोणी हाताळले होते हे शोधायला सांगितले आणि जे मोनिकाशी मिसळलेले होते त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर आम्ही सुरेखाच्या माहेरी पोहोचलो. तिच्या आईने दरवाजा उघडला. त्या म्हणाल्या, तुम्ही रिपोर्टर आहात का? कारण थोड्या वेळापूर्वी पत्रकारांनी येऊन आम्हाला खूप विचित्र प्रश्न विचारले होते. त्यांना मी पत्रकार नाही म्हणून सांगत होते, पण तरीही त्या आम्हाला आत येऊन देत नव्हत्या. मग त्यांनी आम्हाला नीट निरखून पाहिलं तेव्हा त्यांना सगळ्यांना पाहून आश्चर्य वाटले. आम्ही आत गेलो तेव्हा एका कॉटवर सुरेखा पडली होती. तिची प्रकृती खूप वाईट होती. मी पटकन पुढे गेले आणि तिला चेक केले. तिला खूप ताप भरलेला होता, कारण तिने नुकतेच एका मुलाला जन्म दिला होता आणि त्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसला होता. ती आम्हाला म्हणत होती की मी खूप वाईट आहे, माझ्यासोबत खूप वाईट झाले आहे. कधी हे ती स्वतःशी बोलत होती तर कधी आमच्याशी बोलत होती. खूप विचित्र अवस्था झाली होती तिची. तिच्या नवऱ्याने हे दृश्य पाहिल्यावर तो देखील रडू लागला आणि त्या खोलीतून बाहेर पडला. खोलीत कोण कोण आलं होतं ते सुरेखाने पाहिलं नव्हतं, कारण ती तिच्याच विश्वात हरवलेली होती. सारखी म्हणत होती की मी खूप वाईट आहे, मी माझ्या सासूचे खूप वाईट केले आहे, माझ्या नवऱ्याला त्याच्या आईपासून दूर केलं आहे, मी खूप मोठे पाप केले आहे, त्यामुळे देवाने मला त्याची शिक्षा दिली आहे. माझा मुलगाही माझ्यापासून दूर नेला. माझा मुलगा मला सोडून निघून गेला कारण तो माझ्यावर रागवला. देवाने मला अशी शिक्षा दिली आहे जी मला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. ती अशी बडबड करत होती तेव्हा मी तिला हाक मारली आणि जोरात म्हणाले, माझं बोलणं नीट ऐक सुरेखा. पण तरीही ती माझं ऐकत नव्हती. ती तिचीच बडबड करत होती. शेवटी तिची सासू पुढे आली आणि जिचा मुलगा सुरेखाने हिसकावून घेतला आणि घराची वाटणी केली होती त्या सासूने सुरेखाला मिठी मारली आणि तिचे सांत्वन करू लागल्या. म्हणाल्या, बाळा, मी तुला माफ केला आहे. तू माझी मुलगी आहेस. तू माझ्यासमोर कधीही मोठ्याने बोलली नव्हतीस. तू फक्त तुझा हक्क घेतला आहेस आणि तो तुझा हक्क होता बाळा. सगळी आमची चुकी होती, तुझी काहीही चुकी नव्हती. तू स्वतःची काळजी घे बाळा. तिनेही तिच्या सासूला घट्ट मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली होती. हे दृश्य पाहून सुरेखाच्या आईच्याही डोळ्यात अश्रू आले. सुरेखाने तिच्या नवऱ्याला सुद्धा आत बोलवले आणि त्याच्याजवळ सुद्धा ती खूप रडली. तिच्या नवऱ्याने देखील तिची माफी मागितली आणि म्हणाला, मला माफ कर सुरेखा. मी त्या मोनिकाला घटस्फोट देईल. तिला पोलिसांनी पकडले आहे आणि ती परत आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही. मी असहाय्य होतो ग. तिला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी तिच्या वडिलांकडून कर्ज घेतलं होतं, त्यामुळेच हे सर्व काही घडले आहे. आता हळूहळू सुरेखा शुद्धीवर येऊ लागली होती आणि मग ती सर्व गोष्टी सांगू लागली. सासूने तिला माफ केलं. तिचा नवराही तिच्याकडे परत आला होता, पण त्यांचं दुःख अजूनही जागेवरच होतं. सुरेखा म्हणाली, आता माझा मुलगा परत येणार नाही. माझा मुलगा हे जग सोडून निघून गेला आहे. तेव्हा मी गाडीत बसलेल्या त्या नर्सला आत बोलवले. जेव्हा सुरेखाने त्या नर्सला पाहिलं तेव्हा ती खूप आश्चर्यचकित झाली. तिच्या आजाराची काळजी न करताच ती पटकन त्या नर्सकडे पळत गेली आणि तिच्या हातात असलेल्या बाळाला उचलून तिने मिठी मारली, कारण सुरेखाचा मुलगा पूर्णपणे सुरक्षित होता. देवाच्या चमत्काराने त्या बाळाला वाचवले होते. ते मूल जन्माला येताच त्याच्या सावत्राईने चोरून नेले आणि इतक्या क्रूरतेने ते मूल कुत्र्याच्या पोटात लपवले आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात त्याच्या आईची बदनामी केली. हे सर्व काही करण्यासाठी 12 ते 14 तास लागले होते, पण तो कुत्रा आमच्याकडे आणल्यावर आम्ही त्या मुलाला लगेच वाचवले होते. आम्हाला हे सर्व पाहून आश्चर्य वाटले होते, कारण मूल पूर्णपणे कुत्र्याच्या पोटात जिवंत होते. मुलाला श्वसनाची किरकोळ समस्या होती जी आम्ही दुरुस्त केली होती. आम्ही त्या मुलाला ICUमध्ये ठेवले होते, कारण मूल खूपच अशक्त होते, खूप लहान होते. पण देवाने त्याचं जीवन जास्त लिहिलं होतं. असं म्हणतात ना की ज्याचं देव रक्षण करतो त्याला काहीही झाले तरी त्याचे जीवन जास्तच असते. आता सगळ्या समस्या संपल्या होत्या. मूल पूर्णपणे सुरक्षित होतं. सुरेखा बाळाला मिठी मारून खूप मोठमोठ्याने रडत होती. मी आजपर्यंत एका बाईला एवढी रडताना कधीच पाहिले नव्हते. सुरेखा जशी रडत होती तशीच तिची सासूही रडत होती आणि माझ्या मनालाही वाटत होते की एका बाळाला त्याच्या आईच्या स्वाधीन करून आपण सर्वांनी खूप मोठे पुण्याचे काम केले आहे. त्यामुळे आपले मन नेहमी समाधानी राहील.
या महिलाची काळजी घेणाऱ्या हॉस्पिटलमधील लोकांचेही त्या लोकांनी आभार मानले. जे कर्मचारी मोनिकासोबत मिळालेले होते त्यांना कायमचे नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मोनिकाचा घटस्फोट झाला होता. कदाचित तिच्या वडिलांनी तिची सुटकाही केली असेल, पण आता तिला कोणीही आपल्या कुटुंबात सन्मान मिळवून देऊ इच्छित नव्हतं. मूल अगदी ठणठणीत होतं आणि ते आता त्याच्या आईच्या कुशीत होतं. जेव्हा त्याच्या आईने त्याचे पोट भरले तेव्हा ते मूल पूर्णपणे शांत झाले आणि आईच्या कुशीत आरामात झोपी गेले. त्यानंतर त्यांनी घरात बांधलेली भिंत पाडली. ते त्यांच्या घरी आनंदाने राहू लागले. एका बाळाने त्यांचे सर्वांचे आयुष्य बदलून टाकले होते. आज त्या घटनेला 14 वर्ष पूर्ण झाली होती आणि आजही मी डॉक्टर म्हणून माझे कर्तव्य बजावत आहे. माझे सुद्धा लग्न झाले आहे आणि मी पण 2 मुलांची आई आहे. ज्या बाळाला मी वाचवले होते ते बाळ आता 14 वर्षांचे झाले होते आणि त्याचे नाव आयुष होते. आज तो मला भेटायला आला होता आणि आजही तो माझे आभार मानतो. अजूनही मला ही घटना काल घडल्यासारखीच वाटते. जेव्हा जेव्हा मी आयुषला पाहते तेव्हा मी थक्क होऊन जाते, कारण तो एक चालता फिरता देवाचा चमत्कार होता. त्यावेळेस त्याचे काय झाले असते? त्याचे आयुष्य संपायला 2 क्षणसुद्धा लागले नसते, पण देवाने त्याचं आयुष्य जास्त लिहिलं होतं आणि म्हणूनच त्याचं नाव आयुष ठेवलं होतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.